छत्रपती शिवरायांचा मालवण राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे। आता सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने बारामतीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत सुप्रिया सुळे, काय सांगाल? आज बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत। तुम्ही बघताय महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, ज्या पद्धतीने महिलांवर होणारे अत्याचार रोज वाढतायत। रोज एक दिवस असा जात नाही जिथे आपल्या लेकी सुनांवर होणारे अत्याचाराची बातमी होत नाही। ही एक बाजू आहे। त्यानंतर परवा जी घटना कोकणात झाली, म्हणजे ज्यांना आपण दैवत मानतो, एकीकडे आमच्या लेकींवरचे अन्याय थांबत नाही, दुसरीकडे आपल्या सगळे ज्यांना दैवत मानतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाच कसा? मग सरकारने आधी याचा विचार केला नव्हता। आणि मला आश्चर्य वाटलं की सरकारमधले मंत्री काय म्हणतात, अशा मंत्र्यांचा जाहीर निषेध करून राजीनामा घेतला पाहिजे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की शिवरायांची इच्छा होती म्हणून त्यांचा जाहीर निषेध करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। हे पुन्हा मी सांगते, सरकार असंवेदनशील आहे। ज्या मंत्र्यांनी छत्रपतींचा अपमान केलाय त्याला सत्तेमध्ये नाही, त्याला आमदार व्हायचा अधिकार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की ही जबाबदारी नौदलाची होती, सरकारची जबाबदारी एकत्रित जबाबदारी कुठेतरी मला आश्चर्य वाटतं, ज्या नौदलाचा असार्थ अभिमान आम्हाला आज आपण सगळे कुणामुळे सुरक्षित आहोत, तर नौदलामुळे सुरक्षित आहोत। या देशातले पोलीस असतील, नौदल असेल, आर्मी असेल, एअरफोर्स असेल, हे सगळे लोक आपल्या सुरक्षिततेसाठी घर सोडून सगळे बॉर्डरला असतात। अशा या अतिशय कर्तृत्ववान आपल्या नौदलाच्या गळ्यात हे घालताय, लाज वाटली पाहिजे या सरकारला। नौदलावर तुम्ही आरोप करताय, मग महाराष्ट्राचं सरकार काय करत होतं? त्यांनी का नाही फॉलोअप घेतला? ज्या नौदलाचा सार्थ अभिमान आपल्याला आहे त्या नौदलावर आरोप करतात। संदर्भात अनेक वेळेस माहिती ज्यांनी बनवला त्यावेळेस ही 5 वर्ष लागणार होते, परंतु 8 महिन्यात पूर्ण करण्यात आलं, असं वेगवेगळी माहिती समोर येत आहे। एकंदरीत हे सरकार यामध्ये का नरेंद्र मोदी यांचं लवकरात लवकर हे लाडकं कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे, लाडकं कॉन्ट्रॅक्टर सरकार। पार्लमेंटची बिल्डिंग गळतीये, आपल्या सगळ्यांचं श्रद्धा राम मंदिर, प्रभू श्री रामाचं मंदिर गळतंय। समृद्धी मार्गाला नुसतं खड्डे नाही, भगदाड आहे। तुमच्या चॅनलनी दाखवलंय, अटल सेतू, कोस्टल रोड, सगळीकडे प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये काही ना काहीतरी घाई कसली, आणि मग पैसे जात आहेत कुठे? घाई पण, आणि अर्धे प्रोजेक्टची किंमत वाढवली जाते। मग भ्रष्टाचार नाही तर काय? वाढत असलेली गुन्हेगारी, महिलांमध्ये होत असलेला अत्याचार, महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवारसाहेब आणि नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलवली। काय नाही, गंभीर विषय हो। आपल्या लेखी सुनांची जबाबदारी आणि ज्या पद्धतीने बलात्कार होत आहेत बदलापूरमध्ये, तर पोलिसांनी वेळ पण दिले नाही। आमचा आग्रह आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून पब्लिकली त्या मुलाला, त्या नराधामाला फाशी झाली पाहिजे। वेळोवेळी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहात। आता महिलांवरील मोठ्या प्रमाणात अत्याचार घडत आहेत। काल एक त्यांनी विधान केलेलं आहे की हा नौदलाची जबाबदारी, ही काय सरकारची जबाबदारी? धक्कादायक आहे। नौदलाचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे। आज आपण सगळे कुणामुळे सुरक्षित? तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे एवढा त्याग करून सगळे काम करतात। या देशाचे सुपुत्र आहेत ते, हे देशाचे सुपुत्र बॉर्डर्सला काम करतात, म्हणून आपण सगळे सुखात जगू शकतो। अशा मुलांवर, अशा नौदलावर तुम्ही आरोप करता। तुम्ही सरकारमध्ये आता तुम्ही का नाही इंटरव्हेन्शन केलं? मग तुमची नैतिक जबाबदारी नाही, तुम्ही नौदलाला जबाबदारी टाकता। ज्या नौदलामुळे आपण सुरक्षित आहोत, त्याग करून घर सोडून नौदलातले महिनोन महिले, नौदल असेल, आर्मी असेल, एअरफोर्स असेल, सगळे एवढा देशासाठी त्याग करतात आणि त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय। अगदीच गलिच्छ राजकारण आहे, अगदीच गलिच्छ। म्हणजे मी खरंच सांगते देवेंद्रजी, तुमच्याकडून खरंच माझी अपेक्षा नव्हती। माझ्या देवेंद्रजींकडे जरी विरोधातले असले तरी खूप मनापासून अपेक्षा होत्या। आज मला खूप वेदना झाल्या
की देवेंद्रजींसारखा नेता खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे होत्या बारामतीच्या खासदार महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये 3 हत्ती चौकात हे आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन वेगवेगळे बेजबाबदारपणे येत असणारी वक्तव्य आणि महिलांवरील मोठ्या प्रमाणात होत असलेले अत्याचार यामुळे सरकारने लवकरात लवकर यावरती काम करावे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्याच बाजूला न्याय द्यावा असं सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.